Hello friends, welcome back to Win Academy. I am Sangram Patil from Khasdar SD Patil Vidya Mandir Junior College, Islampur. We have started the topic elements of group 13, 14 and 15. These elements are also set with the P block elements. या सगळ्या एलिमेंटला आपण P block element म्हणू शकतो. पेरियडिक टेबलमध्ये जर बघितलं तर ग्रुप 13 पासून ग्रुप 18 पर्यंतचे जे सगळे एलिमेंट्स असतील ऑल दीज एलिमेंट्स आर सेट द P block elements. स्टँडर्ड डेफिनेशनमध्ये आपण पी ब्लॉकच्या असं म्हणालेलो होतो की दोज एलिमेंट्स इन विच लास्ट इलेक्ट्रॉन दॅट इज अ डिफरन्शिएटिंग इलेक्ट्रॉन एंटर्स इन टू द पी सबशेल देन दे आर सेट द पी ब्लॉक एलिमेंट्स. फॉर एक्झाम्पल कार्बन हॅविंग ॲटॉमिक नंबर 6 आणि याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आपण लिहितो आहे 1s2 2s2 आणि 2p2 या पद्धतीनं. म्हणजे लास्ट इलेक्ट्रॉन पीमध्ये एंटर झाला आहे. दॅट्स वाय कार्बन बिलॉंग्स फ्रॉम द पी ब्लॉक एलिमेंट्स. ग्रुप 14मध्ये असलेला हा एलिमेंट आपल्याला बघायला मिळेल. आता हे जे सगळे एलिमेंट्स आहेत ते ग्रुप 13मधले कोणते, 14मधले कोणते, 15मधले कोणते याच्याबद्दलचं डिस्कशन आपण इथं याच्यापूर्वी केलेलं होतं. आणि याच्याबद्दल जनरल ट्रेंड काय आहे, त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत, याच्या व्यतिरिक्त आपण त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज बघितलेल्या होत्या. व्हॉट आर दी केमिकल प्रॉपर्टीज, तर त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आपण डिस्कस केला ऑक्सिडेशन स्टेट. खरं तर ग्रुप 13चे जे एलिमेंट आहेत त्याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आपण NS2 NP1 मांडलं. ग्रुप 14मधले जे एलिमेंट्स आहेत त्यांचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आपण NS2 NP2 असं मांडलं. आणि ग्रुप 15च्या बाबतीमध्ये आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन हे NS2 NP3 अशा पद्धतीनं मांडलं. आता हे जे सगळे एलिमेंट्स आहेत याच्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट सांगत असताना आउटर मोस्ट शेलमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असतील ती त्या ग्रुपमधल्या एलिमेंटची ग्रुप ऑक्सिडेशन स्टेट ही टर्म आपण तिथं बघितलेली होती. म्हणजे बाय लुझिंग 3 इलेक्ट्रॉन ग्रुप 13मधले एलिमेंट +3 ऑक्सिजन स्टेट दाखवतील, ग्रुप 14मधले एलिमेंट +4 ऑक्सिजन स्टेट दाखवतील आणि ग्रुप 15मधले एलिमेंट +5 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतील की ज्याला आपण ग्रुप ऑक्सिडेशन स्टेट असं म्हणत होतो. याच्या व्यतिरिक्त एक टर्म आपण अशी पण बघितली की +3पेक्षा काही एलिमेंट +1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात ग्रुप 13मध्ये. ग्रुप 14मधले काही एलिमेंट +4पेक्षा +2 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात आणि ग्रुप 15मध्ये +5च्या व्यतिरिक्त +3 ही ऑक्सिडेशन स्टेट दाखवली जाते. आणि याच्या पाठीमागचं रिझन आपण इनर्ट पेअर इफेक्ट हे सांगितलेलं होतं. हा इनर्ट पेअर इफेक्ट ही टर्म आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेली होती. नेक्स्ट पॉईंट आपण केमिकल प्रॉपर्टीजमध्ये बघितला बॉन्डिंग इन कंपाऊंड्स. ॲक्च्युली या ग्रुपमधले जे एलिमेंट्स आहेत ते कंपाऊंड तयार करत असताना 2 प्रकारचं बॉन्डिंग दाखवतील. एकतरी ते कोव्हलंट टाईप ऑफ बॉन्डिंग दाखवतील किंवा ते आयनिक बॉन्डिंग दाखवतील. आपण असं सांगितलं की ग्रुप 13, 14, 15मधले कार्बन किंवा नायट्रोजन जे सारखे एलिमेंट्स आहेत, जे टॉपचे एलिमेंट्स आहेत, जे लायटर एलिमेंट्स आहेत ते किंवा बोरॉन जर घेतला तर ऑल दीज एलिमेंट्स आर शोज कोव्हलंट टाईप ऑफ कॅरेक्टर आणि बाकीचे एलिमेंट्सचे मात्र आयनिक कॅरेक्टर दाखवताना आपण सांगितलेलं होतं. नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस केला रिएक्टिव्हिटी ऑफ दीज एलिमेंट्स टुवर्ड्स एअर ऑर ऑक्सिजन. एअरमध्ये खतर ऑक्सिजन असतो आणि याच्या व्यतिरिक्त नायट्रोजन असतं. आपण असं सांगितलं की ग्रुप 13, 14, 15मधले एलिमेंट्स जेव्हा ऑक्सिजनबरोबर ट्रीट होत आहेत तेव्हा त्याचे करस्पॉन्डिंग ऑक्साईड तयार करतात आणि हे जे ऑक्साईड्स असतील त्याचं ॲसिडिक नेचर, बेसिक नेचर किंवा ॲम्फोटेरिक नेचर याच्याबद्दलचं डिस्कशन आपण पाठीमागं केलेलं होतं. नेक्स्ट पॉईंट आपण इथं बघितला होता रिएक्शन विथ वॉटर. ग्रुप 13, 14 आणि 15मधले एलिमेंट्स वॉटरबरोबर सहजासहजी रिएक्शन दाखवत नाही आहेत. दे आर अनअफेक्टेड बाय ट्रीटिंग विथ वॉटर हे स्टेटमेंट आपण त्याच्यामध्ये जनरल म्हणून घेतलेलं होतं. पण ॲल्युमिनियमसारख्या मेटलची रिएक्शन हॉट वॉटरसोबत झाल्यानंतर मात्र त्याच्या ॲल्युमिनियमचा हायड्रॉक्साईड मिळू शकतो किंवा एसेन्ससारख्या एलिमेंटची रिएक्शन वॉटरसोबत होऊन त्याचा ऑक्साईड तिथं मिळत असलेला आपण बघितलेला होता. सो जनरल ट्रेंड जर बघितला तर वॉटरबरोबर सहजासहजी या एलिमेंटची रिएक्शन होणार नाही आहे. नेक्स्ट पॉईंट आपण बघितला रिएक्शन विथ हॅलोजन्स. हे जे एलिमेंट्स असतील त्यांच्या ऑक्सिडेशन स्टेटनुसार त्या हॅलोजन्ससोबत प्रोडक्ट दाखवताना दिसतील. फॉर एक्झाम्पल ॲल्युमिनियम वेन ट्रीटेड विथ क्लोरीन इट विल फॉर्म AlCl3. ॲल्युमिनियम ट्रायक्लोराईडसारखा कंपाऊंड आपल्याला मिळू शकतो. आपण असं पण बघितलेलं होतं की फॉस्फरससारखा एलिमेंट आहे तो PCl3 पण तयार करतोय आणि PCl5 पण. म्हणजे हा फॉस्फरस आहे ट्रायव्हॅलंट पण असू शकतो आणि हा फॉस्फरस पेंटाव्हॅलंट पण असू शकतो. याच्याबद्दलचा विचार आपण केलेला होता. याच्यासाठी आपण इनर्ट पेअर इफेक्ट ही कन्सेप्ट त्या ठिकाणी वापरलेली होती. सो ऑल दीज थिंग्स आर रिलेटेड विथ द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 13, 14 अँड 15. नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करतोय तो म्हणजे कॅटेनेशन. व्हॉट इज कॅटेनेशन? तर फार
छान डेफिनेशन आहे आणि ही डेफिनेशन मोस्टली कार्बन या इलेमेंटसाठी उपयोगाची पडते आणि या कॅटिनेशनच्या प्रॉपर्टीमुळं या कार्बनचे नंबर ऑफ कंपाऊंड्स तयार होतात आणि नंबर ऑफ कंपाऊंड्स या कार्बनचे सगळ्यात जास्त असल्यामुळं या कार्बनचा एक वेगळा स्टडी करावा लागतो की ज्याला आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री असं म्हणतो. हे बघा, केमिस्ट्रीच्या बाबतीमध्ये ज्या ब्रँचेस पडतात त्याच्यामध्ये कार्बन आणि कार्बनच्या कंपाऊंडसाठी एक पूर्णपणे वेगळी ब्रँच आहे आणि ज्याला आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री असं म्हणतो. आणि ही ब्रँच होण्याच्या पाठीमागचं रिझन कार्बन हा नंबर ऑफ कंपाऊंड तयार करू शकतो आणि हा कार्बन नंबर ऑफ कंपाऊंड तयार करण्याच्या पाठीमागचं सगळ्यात महत्त्वाचं रिझन आहे ते म्हणजे कॅटिनेशन. सो व्हॉट इज कॅटिनेशन? हे कॅटिनेशन नेमकं काय आहे की जेणेकरून कार्बनचे असंख्य कंपाऊंड होऊ शकतात आणि त्यामुळे त्याच्यासाठी एक वेगळी ब्रँच करावी लागते. तर ही कॅटिनेशनची प्रॉपर्टी म्हणजे नेमकं काय, त्याची डेफिनेशन काय हे आता आपण इथं बघूया. तर इथं टर्म तुम्हाला दिलेली आहे की व्हॉट इज कॅटिनेशन? द प्रॉपर्टी ऑफ सेल्फ लिंकिंग ऑफ ॲटम्स ऑफ ॲन एलिमेंट बाय कोव्हलंट बॉन्ड्स टू फॉर्म चेन्स अँड रिंग्स इज कॉल्ड ॲज अ कॅटिनेशन. हे बघा, हा जो कार्बन आहे या कार्बनच्या आउटर मोशनमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि आत्ताच आपण सांगितलं की केमिकल प्रॉपर्टीजमध्ये बॉन्डिंग कॅरेक्टरच्या बाबतीमध्ये कार्बन हा आयनिक बॉन्डपेक्षा कोव्हलंट बॉन्ड तयार करतो. आता या कार्बनच्या शेजारी जर आणखीन एक कार्बन आला की ज्याच्या आउटर मोशनमध्ये 4 इलेक्ट्रॉन असतील, मग या कार्बनला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी या कार्बनबरोबर इलेक्ट्रॉन शेअर करावा लागला आणि त्यामुळं त्या दोघांच्यामध्ये बॉन्डिंग झालं. याच पद्धतीनं या कार्बनच्या शेजारी आणखीन एक कार्बन जर आला तर ह्या दोघांचं शेअरिंग होईल. याच पद्धतीनं पुढे एक कार्बन आला तर हे असं शेअरिंग होऊ शकेल आणि ह्या कार्बनची अशी एक चेन तयार होऊ शकते किंवा हा पहिला आणि शेवटचा कार्बन एकमेकांना जोडला जाऊन त्याच्यापासून एक रिंग स्ट्रक्चर आपल्याला मिळालेलं लक्षात येऊ शकतं. म्हणजे हा जो काही प्रकार आहे, ही जी काही प्रॉपर्टी आहे ज्याच्यामध्ये एकाच इलेमेंटचे ॲटम म्हणजे सगळे ॲटम कोणाचे आहेत? कार्बनचे आहेत. एकाच एलिमेंटचे ॲटम जेव्हा सेल्फ लिंकिंग दाखवतात आणि त्यासाठी इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करतात म्हणजे त्याला आपण कोव्हलंट बॉन्ड असं म्हणतो, त्यातून जेव्हा चेन किंवा रिंग तयार होतील त्या प्रॉपर्टीला कॅटिनेशन असं म्हटलं जातं. सो मी रिपीट करतो, व्हॉट इज कॅटिनेशन? इट इज द प्रॉपर्टी. ही प्रॉपर्टी आहे कुणाची? तर अशा प्रकारच्या ॲटम्सची की जे सेल्फ लिंकिंग दाखवतील. कशातून? तर कोव्हलंट बॉन्ड तयार करून आणि जेणेकरून त्याच्या चेन्स तयार होतील किंवा त्याच्या रिंग्ज तयार होतील, सायक्लिक स्ट्रक्चर तयार होतील. त्या प्रॉपर्टीला आपण कॅटिनेशन असं म्हणतो. कॅटिनेशन इज द प्रॉपर्टी ऑफ सेल्फ लिंकिंग ऑफ ॲटम्स ऑफ ॲन एलिमेंट बाय कोव्हलंट बॉन्ड्स टू फॉर्म चेन्स अँड रिंग्ज इज कॉल्ड ॲज अ कॅटिनेशन. The catenation tendency of an element depends upon the strength of bond formed. आता ही जी कॅटिनेशनची प्रॉपर्टी आहे ती कशावरती डिपेंड असते? तर तो एक्स जर एलिमेंट असेल आणि दुसरा पण त्याचाच सारखा एक्स ॲटम जर असेल आणि ह्यांच्यामध्ये जर बॉन्डिंग जर झालं तर ह्या बॉन्डची स्ट्रेंथ किती आहे? ह्या बॉन्डची जर स्ट्रेंथ जास्त असेल, बॉन्ड एन्थॅल्पी जास्त असेल तर कॅटिनेशन प्रॉपर्टी होण्याची शक्यता जास्त निर्माण होते. सो इथं तुम्हाला एका टेब्युलर फॉर्ममध्ये दिलेलं आहे की कार्बन कार्बनची जी बॉन्ड एन्थॅल्पी आहे किंवा बॉन्ड एनर्जी आहे ती आहे 348 किलो जूल पर मोल. सिलिकॉनच्या बाबतीमध्ये आहे 297, जर्मेनियमच्या बाबतीमध्ये आहे 260 आणि SnSnच्या बाबतीमध्ये आहे 240. म्हणजे कार्बनची बॉन्ड एन्थॅल्पी ही अतिशय जास्त असल्यामुळं हा जो काही प्रकार आहे की ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो कार्बनची कॅटिनेशन दाखवण्याची प्रॉपर्टी ही सगळ्यात चांगली असलेली आपल्या लक्षात येतं. कशानुसार? तर त्याच्या बॉन्ड एन्थॅल्पीनुसार. इथं काही एक्झाम्पल मी शेअर केलेले आहेत कॅटिनेशनच्या बाबतीमध्ये. इथं हे कार्बन एकमेकांना जोडले जाऊन अशा प्रकारचं एक चेन स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. ॲक्च्युली इथं आणि इथं ब्रँचिंग पडलेलं तुमच्या लक्षात येतं आहे. याच्या व्यतिरिक्त कधीकधी हे कार्बन अगदी लिनियर चेन स्ट्रक्चर तयार करतील किंवा 3 कार्बन एकत्र येऊन अशा प्रकारचं सायक्लिक स्ट्रक्चर किंवा ज्याला रिंग स्ट्रक्चर आपण म्हणतो, 5 कार्बन एकत्र येऊन 6 कार्बन एकत्र येऊन ह्या कार्बनच्या बाबतीमध्ये अशा प्रकारच्या प्रॉपर्टी आपल्याला बघायला मिळतील. सो कार्बन विल फॉर्म नंबर ऑफ कंपाऊंड्स आणि त्यामुळं कार्बनचा एक वेगळा स्टडी ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण करतो आणि हे नंबर ऑफ कंपाऊंड होण्याच्या पाठीमागचं सगळ्यात महत्त्वाचं रिझन कॅटिनेशन. ह्या कॅटिनेशनच्या प्रॉपर्टीमुळं ह्या सगळ्या गोष्टी घडतील. सो नेक्स्ट पार्ट आपण इथं बघतोय. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टर्म अँड इट्स द ॲलोट्रॉपी. ॲलोट्रॉपी ही टर्म नेमकी काय आहे याच्याबद्दल आपण विचार करूया. इथं स्टेटमेंट दिलेलं आहे तुम्हाला, व्हॅन
a solid element exists in a different crystalline forms with different physical properties such as a color, density, melting point, etc. The phenomenon is called allotropy and individual crystalline forms are called allotropes. आता तुम्हाला हे माहिती आहे, हे अगदी तुम्ही 9th 10th पासून शिकत आलेला आहात की डायमंड आणि ग्राफाईट हे दोघे एकमेकांचे अलॉट्रॉप्स आहेत. आता खरं तर हा जो डायमंड असेल किंवा जो ग्राफाईट असेल त्याच्यामधले जे एलिमेंट्स असतील ते सगळे सेमच असतील आणि ऑल दीज आर कार्बन्स. आणि हा डायमंड सॉलिड आहे, ग्राफाईट हा पण सॉलिड आहे. म्हणून वेन अ सॉलिड एलिमेंट एक्झिस्ट इन अ डिफरंट क्रिस्टलाइन फॉर्म, म्हणजे हा ज्या कार्बनपासून बनलेला सॉलिड डायमंड पण आहे आणि ग्राफाईट पण आहे, म्हणजे याचे क्रिस्टलाइन फॉर्म हे डिफरंट आहेत विथ डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज. म्हणजे डायमंडच्या फिजिकल प्रॉपर्टी वेगळ्या आहेत, ग्राफाईटच्या फिजिकल प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत. म्हणजे कोणत्या, तर त्या कलर असू शकतात, डेन्सिटी असू शकतात, मेल्टिंग पॉईंट असू शकतो. आणि या फेनॉमिनॅनला, या प्रोसेसला ॲलोट्रोपी असं म्हटलं जातं आणि त्या सबस्टन्सना एकमेकांचे ॲलोट्रॉप्स म्हणून ओळखलं जातं. डेफिनेशन आपण पुन्हा एकदा बघतो की काय, तर ॲलोट्रॉपीच्या बाबतीमध्ये जे कोणी असतील ते सॉलिड एलिमेंट असतील आणि हे सॉलिड एलिमेंट्स वेगवेगळ्या पद्धतीने एकमेकांना अटॅच झाल्यामुळं त्याचे डिफरंट क्रिस्टलाइन फॉर्म तयार होतील. म्हणून ॲलोट्रॉपीचे डेफिनेशन, when solid elements exist in different crystalline forms with different physical properties such as a color, density, melting point, etc. The phenomenon is called allotropy and individual crystalline forms are called allotropes of each other. त्याचं एक्झाम्पल डायमंड आणि ग्राफाईट हे आपण देऊ शकतो. सो याच्यामध्ये आपण फार महत्त्वाचा मुद्दा डिस्कस करणार आहे, तो असणार आहे ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन. खरं तर हे आपण याच्यापूर्वी पण शिकलेलं असाल की कार्बन हा वेगवेगळ्या पद्धतीने एकमेकांना जोडला जाऊ शकतो की ज्याला आपण कॅटेनेशन असं म्हणालो. पण ह्या जोडल्या जाण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या वेगवेगळ्या जर वाढल्या तर त्याच कार्बनचे डिफरंट क्रिस्टलाइन फॉर्म तयार होतात की ज्याला आपण ॲलोट्रॉप्स असं म्हणतो. मग ते ॲलोट्रॉप्स कोणते असू शकतात, इट मे बी अ डायमंड, म्हणजे त्याच्यामध्ये कार्बनच आहे. जर आपण दुसरं एक्झाम्पल घेतलं ग्राफाईट, इट इज ऑल्सो मेड अप ऑफ कार्बन. आपण जर एक्झाम्पल घेतलं फुलेरिन, तर हे सुद्धा आपण काय सांगू शकतो, तर कार्बनचं ॲलोट्रॉप्स. सो असे कार्बनचे ॲलोट्रॉप्स कोणते आहेत याच्याबद्दलचा विचार आपण करूया. तर फर्स्ट ॲलोट्रॉप कार्बनचा जो सांगितला जातो तो डायमंड, सेकंड इज सेट अप द ग्राफाईट, थर्ड इज द फुलेरिन, फोर्थ इज सेट अप द कार्बन नॅनोट्यूब अँड फिफ्थ इज सेट अप द ग्राफिन. असे 5 प्रकारचे ॲलोट्रॉप्स आपण कार्बनच्या बाबतीमध्ये सांगतो. कार्बनच्या कॅटिनेशनच्या प्रॉपर्टीमुळं, कार्बन एकमेकांना जोडल्या जाण्याच्या पद्धतीमुळं हे वेगळ्या प्रकारचे 5 ॲलोट्रॉप्स तुम्हाला कार्बनचे बघायला मिळतील. आता ह्या प्रत्येक इंडिव्हिज्युअलचा विचार आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये करणार आहे. सो आपण डिस्कस करूया डायमंडच्या बाबतीमध्ये. सो डायमंड की ज्याचं एक स्ट्रक्चर मी इथं तुम्हाला स्क्रीनवरती शेअर केलेलं आहे. हा जो डायमंड आहे त्याच्या बाबतीमध्ये काय आहे नेमकं, तर याच्यातला प्रत्येक कार्बन हा असेल, हा असेल, हा असेल, हा असेल, इट अंडरगोज sp3 हायब्रिडायझेशन. आता sp3 हायब्रिडायझेशन नेमकं काय, हे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तुम्ही शिकत असाल की आपल्याला हे सगळ्यांना ठाऊक आहे की बॉन्डिंग होत असताना कार्बन ज्या प्रकारे बॉन्डिंग दाखवतो ते एक्सप्लेन करण्यासाठी हायब्रिडायझेशन ही टर्म आपण वापरतो. मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल इज सेट विथ द हायब्रिडायझेशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल कार्बनचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आहे 1s2 2s2 px py pz. कार्बनचा ॲटॉम नंबर 6 असल्यामुळं 6 इलेक्ट्रॉन मांडत असताना 1s2 लिहिलं आपण, 2s2 लिहिलं, राहिले 2 इलेक्ट्रॉन जे पीमध्ये एंटर होतील, एक झाला pxमध्ये आणि एक गेला pyमध्ये. जेव्हा हा कार्बन कुणासोबत बॉन्डिंग करण्यासाठीचा प्रयत्न करणार आहे तेव्हा हे बॉन्डिंग होण्यासाठी काय होतं नेमकं, तर ह्या 2s मधला एक इलेक्ट्रॉन पीमध्ये जंप होतो आणि हे 2s आणि हे जे 3 पी असतील 1 2 3 एकत्र येतात आणि एक नवीन हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल तयार होतं. एका s आणि 3 पीमुळं बनलं हे sp3 हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल. आणि याच्यामध्ये 2s जे पूर्वीचं होतं त्याच्यामध्ये सिंगल इलेक्ट्रॉन, कारण एक इलेक्ट्रॉन इकडे जंप झाला आहे तो इथं pzमध्ये, मगाचे पीमधले 2 इलेक्ट्रॉन या पद्धतीनं. आणि तुमच्या सहज लक्षात येईल की या कार्बनच्या बाबतीमध्ये 4 इलेक्ट्रॉन हे अनपेअर्ड आहेत
आणि हे 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इतर जे एलिमेंट त्याच्यासोबत येणार आहेत त्यांच्याबरोबर इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करतील आणि आपल्याला त्या पद्धतीचा कंपाऊंड देतील. म्हणजे हा जो कार्बन आहे तो कार्बन बॉन्डिंग करण्यासाठी आपल्यातल्या इलेक्ट्रॉनचं मिक्सिंग किंवा ॲटॉमिक ऑर्बिटलचं मिक्सिंग आणि रिकास्टिंग करतो आणि नवीन एक ऑर्बिटल तयार करतो की ज्याला आपण हायब्रिडायझेशन असं म्हणतो. इन केस ऑफ द डायमंडच्या बाबतीमध्ये हे जे कोणी कार्बन असतील की जे डायमंड तयार करणारे आहेत त्यांचं हायब्रिडायझेशन हे या पद्धतीनं sp3 हायब्रिडायझेशन असतं. याच्यानंतर या डायमंडच्या बाबतीमध्ये जी व्हॅलन्सी असते कार्बनची इट इज अ टेट्राव्हॅलंट. म्हणजे हा जो कार्बन आहे तुम्हाला 4 बॉन्ड दाखवताना दिसेल. व्हॉट इज व्हॅलन्सी? कंबायनिंग कपॅसिटी ऑफ एलिमेंट इज सेड विथ द व्हॅलन्सी. म्हणजे हायड्रोजन हा एकच बॉन्ड दाखवतो, दॅट्स वाय इट इज अ मोनोव्हॅलंट. नायट्रोजन हा ट्रिपल बॉन्ड दाखवतो, दॅट्स वाय इट इज अ ट्रायव्हॅलंट. त्याच पद्धतीनं कार्बन इज सेड विथ द टेट्राव्हॅलंट. म्हणजे कार्बन 4 बॉन्ड दाखवणार आहे. इथं तुम्ही बघू शकता हा कार्बन आहे, इकडे एक बॉन्ड दाखवला आहे, दुसरा इकडे, तिसरा इकडे आणि चौथा इकडे या पद्धतीनं. दॅट्स वाय कार्बन इज अ टेट्राव्हॅलंट. त्याची व्हॅलन्सी आपण 4 इतकी सांगू शकता. नेक्स्ट टर्म आपण बघतोय व्हॉट इज द जिओमेट्री ऑफ कार्बन इन अ डायमंड. डायमंडच्या बाबतीमध्ये ही जिओमेट्री काय असू शकते? जेव्हा जेव्हा कार्बन हा sp3 हायब्रिडेशन दाखवतो तेव्हा त्याची जिओमेट्री ही टेट्राहेड्रलच असते. आता व्हॉट इज टेट्राहेड्रल तुमच्या लक्षात येईल की आपल्याला मिथेन आठवत असेल CH4. CH4ची जी जिओमेट्री आहे त्याच्यामध्ये कार्बन हा sp3 हायब्रिडेशन दाखवतोय. जेव्हा जेव्हा कार्बन sp3 हायब्रिडेशन दाखवतो तेव्हा तो टेट्राव्हॅलंट असतो आणि त्याची जिओमेट्री ही टेट्राहेड्रलच असते. म्हणजे हा कार्बन आणि त्याचे 4 बॉन्ड या पद्धतीनं. इथं तुम्हाला सहज हे लक्षात येईल, हा जो कार्बन आहे वरती एक बॉन्ड आणि इथं इथं आणि इथं असे 4 बॉन्ड जेव्हा तुम्हाला दिसतील तेव्हा त्याला आपण टेट्राहेड्रल जिओमेट्री असं म्हणू शकतो. सो नेक्स्ट टर्म आपण याच्यामध्ये डायमंडच्या बाबतीमध्ये बघतो. कार्बन कार्बन बॉन्ड लेंथ इज 154 पिकोमीटर. हा कार्बन आणि हा कार्बन या दोघांच्या मधली जी बॉन्ड लेंथ आहे ती किती आहे? 154 पिकोमीटर या पद्धतीनं. नेक्स्ट आपण याच्यामध्ये बघू शकता की व्हॉट इज द बॉन्ड नेचर बिटवीन कार्बन अँड कार्बन. कार्बन कार्बनच्या मध्ये बॉन्ड हा सिंगल असू शकतो, इट मे बी अ डबल और इट मे बी अ ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड. जेव्हा डायमंडचं स्ट्रक्चर तयार होणार आहे sp3 हायब्रिडेशन असणार आहे तेव्हा कार्बन कार्बनच्या मध्ये हा सिंगल कोव्हॅलंट असलेला तुमच्या लक्षात येईल. तुम्ही कुठेही बघा इथं प्रत्येक कार्बननं दुसऱ्या कार्बनसोबत सिंगल कोव्हॅलंट केलेला तुमच्या लक्षात येतोय. व्हॉट इज द नेटवर्क स्ट्रक्चर ऑफ डायमंड. डायमंडच्या बाबतीमध्ये नेटवर्क स्ट्रक्चर कसं आहे तर त्या 3 डायमेन्शनल. म्हणजे जेव्हा टेट्राहेड्रल जिओमेट्री होते ना तेव्हा 3 डायमेन्शनल आपल्याला नेचर असलेलं ते स्ट्रक्चर असलेलं लक्षात येईल. म्हणजे 3 डायमेन्शनल म्हणजे काय? ज्याच्यात 3 डायमेन्शनच्या बद्दलचं नॉलेज आपल्याला मिळू शकतं तेव्हा त्याला आपण 3D असं म्हणतो. म्हणजे हा जो डायमंड असेल त्याच्यातलं नेटवर्क स्ट्रक्चर हे आपण 3D या पद्धतीनं सांगू शकतो. नेक्स्ट टाइम आपण घेतोय व्हॉट इज द मेल्टिंग पॉईंट ऑफ डायमंड. डायमंडचा मेल्टिंग पॉईंट हा अतिशय जास्त आहे अँड इट इज नियर अबाउट 3930 डिग्री सेल्सिअस. डायमंडचा मेल्टिंग पॉईंट हा अतिशय जास्त म्हणजे 3930 डिग्री सेल्सिअस इतका आहे. कार्बन इज द बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. हे फार महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. डायमंड हा इन्सुलेटर म्हणून काम करतो किंवा बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणून काम करतो. एक लक्षात घ्यायचं आहे, जर इलेक्ट्रिसिटी कंडक्ट व्हायची असेल तर देअर मस्ट बी अ फ्री इलेक्ट्रॉन्स. जेव्हा इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करायची असेल तेव्हा तिथं फ्री इलेक्ट्रॉन असणं गरजेचं आहे. डायमंडच्या बाबतीमध्ये ऑल इलेक्ट्रॉन्स आर इन्व्हॉल्व इन अ बॉन्डिंग. कार्बनच्या बाबतीमध्ये सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन हे बॉन्डिंगमध्ये पार्टिसिपेट होतात. दॅट्स वाय देर इज अ अब्सेन्सी ऑफ फ्री इलेक्ट्रॉन. आणि जर फ्री इलेक्ट्रॉन नसतील तर दॅट्स इट द बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी और दॅट्स इट द इन्सुलेटर्स. कार्बन इज द हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स. हे एक फार महत्त्वाचं स्टेटमेंट. निसर्गामध्ये सापडणारा सर्वात हार्डेस्ट सबस्टन्स कोण असेल तर तो हा डायमंड. सो ऑल दीज थिंग्स आर रिलेटेड विथ द डायमंड. त्याचे युजेस काय ते आपण पुढे बघतोय. तर पुन्हा एकदा मी रिपीट करतोय, डायमंडच्या बाबतीत डिस्कस करतोय. डायमंड ॲक्च्युली इट इज अ ॲलोट्रॉप ऑफ कार्बन. याच्यातल्या कार्बनचं हायब्रिडेशन sp3. याची व्हॅलन्सी 4. इट इज शोज अ जिओमेट्री टेट्राहेड्रल. कार्बन कार्बन बॉन्ड लेंथ इज अ 154 पिकोमीटर. बॉन्ड नेचर इज अ सिंगल बॉन्ड. नेटवर्क स्ट्रक्चर असेल ते 3 डायमेन्शनल असेल. मेल्टिंग पॉईंट हा 3930 डिग्री सेल्सिअस. दॅट्स इट द बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी ड्यू टू द अब्सेन्सी ऑफ
free electrons. It is the hardest material in the नेचरमधलं सगळ्यात हार्डेस्ट मटेरियल म्हणून या डायमंडला ओळखलं जातं. सो व्हॉट आर दी युजेस ऑफ डायमंड? डायमंडचे युजेस कोणते आहेत ते बघूया. इथं आपण बघू शकता डायमंडचा यूज फॉर कटिंग ग्लास अँड इन अ ड्रिलिंग टूल्स. ड्रिल मशीन जे असतं त्या ड्रिल मशीनमध्ये डायमंडचा यूज करतो, कारण हा डायमंड हार्डेस्ट मटेरियल आहे. तो बऱ्याच गोष्टी ब्रेक करण्यासाठी आपण वापरू शकता. इट इज ऑल्सो यूज टू कटिंग द ग्लास. ज्या ग्लास असतील त्या अगदी व्यवस्थित जर कट करायचे असतील तर डायमंड उपयोगाचा पडू शकतो. फॉर मेकिंग डाईज फॉर ड्रॉइंग थिन वायर फ्रॉम अ मेटल. हा प्रकार काय आहे तर जर आपल्याला एक मेटलपासूनची एकदम थिन वायर पाहिजे असेल तर त्यासाठी डाईज जे असतात म्हणजे असे 2 रोल असतात. मी इथं दाखवतो, हे 2 रोल असतात आणि हा मेटल याच्यातून पास करायचा. हे 2 रोल फिरत असतात आणि त्याच्यातून मेटलची एकदम थिन वायर आपल्याला मिळू शकते. म्हणजे हा जो रोल आहे तो डायमंडचा बनवलेला असतो, कारण तो हार्ड असतो आणि त्यामुळं त्याला डाईज फॉर ड्रॉइंग थिन वायर फ्रॉम अ मेटल असा वर्ड इथं वापरलेला आहे. फॉर मेकिंग ज्वेलरी हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हा डायमंड ज्वेलरीमध्ये पण वापरला जातो. सो हा झाला एक ॲलोट्रॉप कार्बनच्या संदर्भातला. नेक्स्ट ॲलोट्रॉप आपण कार्बनच्या बाबतीमध्ये जो बघतोय इट इज अ ग्राफाईट. इथं तुम्हाला एक डायग्रॅम पण दिसते आहे, ही ग्राफाईटच्या बाबतीमधलं स्ट्रक्चर. सो या ग्राफाईटच्या बद्दल आपण डिस्कस करूया. फर्स्ट पॉईंट याच्यामध्ये आपण बघतोय इन केस ऑफ द ग्राफाईट जो असेल तो कार्बनपासूनचाच बनलेला आहे. इट इज अ सेट ऑफ द क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ कार्बन. इट इज ऑल्सो सेट ऑफ द ॲलोट्रॉप ऑफ कार्बन, की ज्याच्यामध्ये कार्बनचं हायब्रेशन हे sp2 आहे. आपण मगाशी सांगितलं जेव्हा आपण डायमंडचा विचार करत होतो तेव्हा त्याच्यातला कार्बनचं हायब्रिडेशन हे sp3 होतं, पण ग्राफाईटच्या बाबतीमध्ये हायब्रिडेशन हे कार्बनचं sp2 आहे. नेक्स्ट पॉईंट आपण बघतोय इट शोज 3 बॉन्ड्स. म्हणजे हा कार्बन आहे तो इथं 3 बॉन्ड दाखवेल sp2 हायब्रिडेशन असल्यामुळं. इथं बघू शकता सपोज ह्या कार्बनचा आपण विचार करूया. इकडे एक कार्बन, इकडे दुसरा कार्बन आणि इकडे तिसरा कार्बन. असा तुम्ही कुठलाही कार्बन जर विचार केला, हा कार्बन विचार करा, इकडं फर्स्ट, हा सेकंड आणि हा थर्ड. म्हणजे हा जो कार्बन आहे तो 3 बॉन्ड दाखवताना आपल्याला लक्षात येणार आहे. कार्बन बॉन्ड लेंथ इज 141.5 पिकोमीटर. कार्बनची मधली जी बॉन्ड लेंथ असेल म्हणजे ही कार्बनमधली जी बॉन्ड लेंथ आहे ती किती असणार आहे 141.5 पिकोमीटर. आता 335 पिकोमीटर ही काय आहे तर त्याच्याबद्दलचा विचार आपण नंतर करूया. तुमच्या लक्षात येते का बघा, ही एक लेयर झालेली आहे कार्बनची आणि ही जी लेयर आहे त्याच्या खाली ही दुसरी लेयर आहे, त्याच्या खाली ही तिसरी लेयर आहे आणि ह्या 2 लेअरमधलं जे डिस्टन्स आहे ते आहे 335 पिकोमीटर. म्हणजे ॲक्च्युली इथं आपण कार्बनची बॉन्ड लेंथ ही 141.5 पिकोमीटर सांगणार आहे या पद्धतीने ह्यातल्या कार्बनची. आणि अशी एक लेअर कार्बनची तयार झाली, ही दुसरी लेअर आहे आणि ही तिसरी लेअर आहे आणि ह्या 2 लेअरमधलं जे डिस्टन्स असेल ते किती असणार आहे 335 पिकोमीटर. ह्या 2 लेअर असतील त्या वॅन्डर वॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळं एकमेकांच्या क्लोज आलेल्या आहेत. याच्यामध्ये बॉन्डिंग नाही आहे तर इथं फक्त डिस्टन्स किती सांगतो आपण 335 पिकोमीटर. पण बॉन्ड लेंथ मात्र काय सांगायची कार्बनमधली 141.5 पिकोमीटर या पद्धतीनं. याच्यातलं जे नेटवर्क स्ट्रक्चर असेल ते लेयर्स ऑफ 2 डायमेन्शनल. म्हणजे ही एक लेयर तुम्हाला दिसेल या पद्धतीची, त्याच्याखाली दुसरी लेयर, त्याच्याखाली तिसरी लेयर. ही जी लेयर आहे ती या पद्धतीत असेल, दुसरी लेयर आणि तिसरी लेयर. आणि ह्या लेअरमधलं जे डिस्टन्स आहे ते आपण सांगितलं की ती 335 पिकोमीटर. आणि त्यातले जे कार्बन असतील एकमेकांना बॉन्ड करणारे त्यांच्यातली बॉन्ड लेंथ आहे 141.5 मीटर. आपण डायमंडच्या बाबतीत सांगितलं की नेटवर्क स्ट्रक्चर हे 3 डायमेन्शनल आहे, पण ग्राफाईटच्या बाबतीमध्ये सांगायचं 2 डायमेन्शनल लेअर्ड फॉर्म. म्हणजे एक लेअर, दुसरी लेअर, तिसरी लेअर अशा प्रकारच्या लेअर ह्या कार्बनच्या तुम्हाला इथं ग्राफाईटच्या बाबतीमध्ये बघायला मिळतील. मेल्टिंग पॉईंट जो आहे ग्राफाईटचा तो आहे नियर अबाउट 3600 डिग्री सेल्सिअस. म्हणजे अगदी डायमंडसारखाच याचा मेल्टिंग पॉईंट हा सुद्धा अतिशय जास्त असलेला लक्षात येतो. ॲक्च्युली इट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. हे जे ग्राफाईट आहेत ते कार्बनचे ॲलोट्रॉप आहेत. डायमंड हा सुद्धा कार्बनचा ॲलोट्रॉप आहे, पण डायमंड हा इन्सुलेटर आहे, पण ग्राफाईट इज मात्र गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आपल्या घरामध्ये आपण जे सेल वापरतो त्या सेलच्या मधली जी कांडी असते इट इज अ मेड ऑफ ग्राफाईट आणि त्याचा गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणून त्या सेलमध्ये यूज केला असतो. ॲक्च्युली इट बिहेव्स लाईक अ इलेक्ट्रोड. एका इलेक्ट्रोडचं काम म्हणून तिथं ग्राफाईट करताना तुम्हाला लक्षात येईल. आपल्या घरगुती वापरामध्ये जे सेल्स आहेत
त्या सेलमध्ये ग्राफाईट हा वापरलेला असतो बिकॉज इट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आत्ताच आपण डिस्कस केलं हू आर सेड द गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. तर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी व्हायचे असतील तर देअर मस्ट बी अ नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. जेव्हा फ्री इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असेल तेव्हा ते गुड कंडक्टर असतात. ग्राफाईटच्या बाबतीमध्ये एक इलेक्ट्रॉन नॉन बॉन्डेड राहतो. तर कार्बनच्या बाहेर 1 2 3 4 इलेक्ट्रॉन आहेत आणि आपण इथं सांगितलं कार्बन 3 बॉन्ड दाखवतं, म्हणजे यानं इकडे एक एक बॉन्ड दाखवला. पण हा जो इलेक्ट्रॉन आहे की ज्याला पाय इलेक्ट्रॉन आपण म्हणू शकता, इट रिमेन्स नॉन बॉन्डेड आणि हा मात्र तिथं इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्यासाठी उपयोगाचा पडू शकतो. सो इट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. इट इज अ सॉफ्ट अँड स्लिपरी. हा जो ग्राफाईट आहे तो सॉफ्ट आहे आणि स्लिपरी, त्यामुळं याचा बऱ्याच ठिकाणी ग्रीस म्हणून उपयोग होतो. नेक्स्ट, पाय इलेक्ट्रॉन्स डिलोकलाइज्ड ओव्हर ऑल लेयर्स. आता हे बघा, आपण या कार्बनचा विचार करूया. या कार्बनच्या आउटर मोशनमध्ये 1 2 3 4 इलेक्ट्रॉन पाहिलात. मग एका इलेक्ट्रॉनने या कार्बनसोबत शेअरिंग केलं, दुसऱ्याने इथं केलं, तिसऱ्याने इथं केलं आणि राहिलेला जो एक इलेक्ट्रॉन असेल तो डिलोकलाइज होईल. डिलोकलाइज होईल म्हणजे आपली जागा बदलत राहील एका लेअरकडून दुसऱ्या लेअरकडं. आणि जेव्हा इलेक्ट्रॉन आपली स्वतःची जागा बदलायला लागतील तेव्हा दे आर सेड द गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ह्या फ्री असलेल्या पाय इलेक्ट्रॉनमुळंच आपल्याला ग्राफाईट हा इलेक्ट्रिसिटीचा गुड कंडक्टर असलेलं लक्षात येईल. सो या ग्राफाईटच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाचे टर्म, ग्राफाईट इज अ थर्मोडायनॅमिकली मोस्ट स्टेबल ॲलोट्रोप ऑफ कार्बन. म्हणजे कार्बनचे ॲलोट्रोप आपण 5 सांगितलेले आहेत, त्याच्यातला डायमंड आणि ग्राफाईट याचा विचार केला तर ग्राफाईटच्या बाबतीमध्ये स्टेटमेंट लक्षात ठेवायचं, इट इज अ मोस्ट स्टेबल फॉर्म थर्मोडायनॅमिकली. थर्मोडायनॅमिक ही कन्सेप्ट काय आहे तर इट इज रिलेटेड विथ द डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जीज. आणि ह्या एनर्जीच्या दृष्टीनं सगळ्यात जास्त स्टेबल फॉर्म कुठला असणार आहे कार्बनच्या ॲलोट्रोपचा, तर तो आपण सांगतोय इथं ग्राफाईट. सो नेक्स्ट आपण कार्बनचा ॲलोट्रोप बघतो अँड इट इज सेड द फुलेरिन. एक महत्त्वाचा ॲलोट्रोप कार्बनचा की जो अलीकडच्या काळामध्ये प्रचंड मोठी मागणी घेऊन येतो, इट इज अ फुलेरिन. सो व्हॉट इज फुलेरिन? फुलेरिनच्या बाबतीमध्ये इट इज अ ॲलोट्रोप्स ऑफ कार्बन इन विच कार्बन मोलिक्युल्स आर linked by definite number of carbon atoms, for example as in a C60. फुलेरिनच्या बाबतीमध्ये कार्बनचा जो नंबर असतो तो डेफिनाईट असतो. डायमंड किंवा ग्राफाईटच्या बाबतीमध्ये हा कार्बनचा नंबर डेफिनाईट नाही आहे. पण जेव्हा फुलेरिन तयार होणार आहे किंवा हा जो कार्बनचा एक ॲलोट्रोप सांगितला जातो तेव्हा त्याच्यामधले जे कार्बन असतील त्याचा नंबर हा मात्र डेफिनाईट असणार आहे. आणि हा फुलेरिन कसा प्रोड्यूस केला जातो तर इथं दिलेलं आहे, वेन ॲन इलेक्ट्रिक आर्क इज स्ट्रक बिटवीन द ग्राफाईट इलेक्ट्रोड्स इन ॲन इनर्ट ॲटमॉस्फिअर ऑफ ऑर्गॉन अँड हेलियम. हे बघा, इथं तुम्हाला एक डायग्राम दाखवतं. हा ग्राफाईटचा इलेक्ट्रोड असेल आणि हे जे सगळं एन्व्हायरमेंट आहे ते इनर्ट बनवलेलं असेल, म्हणजे इथं निऑन किंवा हेलियमच्या गॅसचा वापर केलेला असेल आणि इलेक्ट्रिक आर्क जर इथं स्ट्रक केली तर त्याच्यातून जी सुटी फ्लेम तयार होते, त्याच्यातून जे सूट तयार होतं म्हणजे काजळी जी तयार होते, इथं दिलं बघा, द सूट फॉर्म कंटेन्स सिग्निफिकंट अमाऊंट ऑफ C60 फुलेरिन. जेव्हा इथं इलेक्ट्रिक आर्क स्ट्रक होणार आहे इलेक्ट्रोडच्या बाबतीमध्ये तेव्हा त्याच्यातून जी सूट तयार होणार आहे म्हणजे जी काजळी तयार होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ C60 असलेले लक्षात येतील. म्हणजे वेन 60 कार्बन कंबाईन टुगेदर इन डेफिनाईट मॅनर इट विल फॉर्म C60 फुलेरिन. आता 60 कार्बनच्या व्यतिरिक्त आणखीन नंबरचे कार्बन एकत्र येऊन फुलेरिन तयार होऊ शकतं अँड दे मे बी अ काय होऊ शकतं स्मॉलर अमाऊंट ऑफ फुलेरिन्स लाईक इथं दिलेलं आहे C32, C50, C70 अँड C84. अशा प्रकारचे सुद्धा फुलेरिन हे पॉसिबल आहेत. तर आपण टर्म बघतो. आता आपण याच्या आधीची टर्म बघितली जी होती डायमंड आणि दुसरी टर्म बघितली आपण ग्राफाईट. तर तिसरी आपण ॲलोट्रॉप्स बघतो कार्बनचा, इट इज अ फुलेरिन. फुलेरिन आर ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन, हे कार्बनचे ॲलोट्रॉप्स आहेत इन विच कार्बन मोलिक्युल्स आर लिंक्ड बाय अ डेफिनाईट नंबर्स ऑफ कार्बन ॲटम्स. याच्यातले जे मॉलिक्युल असतील ते कार्बनच्या डेफिनाईट नंबरनंच एकमेकांना जॉईन झालेले असतील तेव्हा त्याला आपण फुलेरिन असं म्हणतो आहे. वेन 60 कार्बन कंबाईन टुगेदर टू फॉर्म C60. आणि याच्या बाबतीमध्ये आपण सांगितलं हाऊ कॅन बी इट प्रोड्युस्ड. तर इथं आपण स्टेटमेंट दिलं की ग्रॅफाईटचा जर इलेक्ट्रोड घेतला
आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक आर्क स्ट्रक केली कुठल्या इनर्ट ॲटमॉस्फिअरमध्ये, तर तिथं जे सूट तयार होते त्याच्यामध्ये आपल्याला हे फुलेरिनचे ॲलोट्रॉप्स तयार झालेले लक्षात येतील. सो हा जो फुलेरिन आहे याच्याबद्दल आणखीन थोडासा विचार करूया. इथं स्टेटमेंट दिला C60 हॅज अ सॉकर बॉल. इथं तुम्हाला स्टेटमेंट बघायला मिळेल. आता इथं बकमिन्स्टर फुलेरिन किंवा ज्याला आपण बकी बॉल किंवा फुलेरिन असं म्हणतो, हा जो आहे तो तुम्हाला सरळ सॉकर बॉलचा शेप दिसेल. आणि हा सॉकर म्हणजे फुटबॉल आपल्याकडचा. हा जो सॉकर बॉल शेप जो आहे त्याला आपण बकमिन्स्टर फुलेरिन किंवा बकी बॉल असं म्हणू शकतो. इट कंटेन्स 20 हेक्झागोनल, म्हणजे 6 कार्बन, 1 2 3 4 5 आणि 6 असे 6 कार्बन जर एकत्र आले तर आपल्याला हेक्झागोनल स्ट्रक्चर मिळेल. अँड व्हॅन 5 कार्बन्स कंबाईन टुगेदर 1 2 3 4 अँड 5, तर आपल्याला अशा प्रकारचं हे पेंटागोनल स्ट्रक्चर दिसेल. म्हणजे एक असणार आहे हेक्झागोनल आणि एक असणार आहे पेंटागोनल. मग इथं जेव्हा C60 हा फुलेरिन तयार व्हायचा आहे तेव्हा त्याच्यामध्ये 20 हेक्झागोनल दिसतील. म्हणजे हा बघा, हा हेक्झागोनल तुम्हाला एक दिसतो इथं या पद्धतीचा. 6 कार्बन combined together to form a hexagonal ring structure. There are 20 hexagonal structure and 12 pentagonal structure. म्हणजे इथं तुम्हाला दिसतं बघा, हा 1 2 3 4 आणि 5 हा पेंटागोनल आहे, हा हेक्झागोनल आहे. असे 12 पेंटागोनल असतील आणि 20 हेक्झागोनल असतील आणि त्याच्यातून एकत्र येऊन तयार होणार आहे बकमिन्स्टर फुलेरिन की जो असणार आहे C60. सो या बकमिन्स्टर फुलेरिन किंवा च्या बाबतीमध्ये आणखीन काही गोष्टी इथं दिलेल्या. अनलाईक डायमंड्स अँड ग्राफाईट, द C60 फुलेरिन स्ट्रक्चर एक्झिबिट सेपरेशन बिटवीन द नेबरिंग कार्बन्स ॲज अ 143.5 PM अँड 138.3 पिकोमीटर. म्हणजे याच्यातली जी बॉन्ड लेंथ असेल ती वेगळ्या प्रकारची 2 प्रकारची असू शकते, की जी असू शकते 143.5 पिकोमीटर आणि 138.3 पिकोमीटर. याच्यानंतर फुलेरिन आर कोव्हलंट अँड सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट. ॲक्च्युली फुलेरिन हा कार्बनपासून बनला आहे आणि कार्बनपासून बनला असेल तर तो कोव्हलंट टाईप ऑफ कॅरेक्टर दाखवण्याची शक्यता जास्त. आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे कार्बनिक कंपाऊंड हे ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये सोल्युबल असतात, त्यामुळं दे आर सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट. फुलेरिन C60 रिॲक्ट्स विथ ग्रुप फर्स्ट मेटल्स फॉर्मिंग सॉलिड सच ॲज अ K3C60. आपल्याला ग्रुप फर्स्टमधले एलिमेंट्स माहिती आहेत. लिथियम असेल, सोडियम असेल, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम आणि फ्रान्सियम. तर त्यातले जे मेटल असेल, फॉर एक्झाम्पल पोटॅशियम किंवा सोडियम, तर हे जे C60 एलिमेंट आहे फुलेरिन ते ग्रुप 1मधल्या ग्रुप फर्स्टमधल्या अल्कली मेटलमधल्या सॉलिड रिॲक्ट होऊन त्याच्यापासून सॉलिड तयार करू शकतं. इट इज अ K3C60. द कंपाऊंड्स K3C60 बिहेव्स ॲज अ सुपर कंडक्टर बिलो 18 केल्विन. फार महत्त्वाची टर्म आहे. K3C60 हा जो कंपाऊंड आहे जो कोणापासून बनला आहे, फुलेरिन आणि पोटॅशियमपासूनचा. तर हा K3C60 आहे तो सुपर कंडक्टर म्हणून काम करतो 18 केल्विनपेक्षा कमी टेम्परेचर तयार झाल्यानंतर. म्हणजे फार कमी टेम्परेचरला हा K3C60 सुपर कंडक्टर म्हणून काम करतो आहे, ज्याच्यातून इलेक्ट्रिसिटी फार चांगल्या पद्धतीनं आपण कंडक्ट करू शकतो, तेव्हा त्याला आपण सुपर कंडक्टर असं म्हणतो. विच मीन्स दॅट इट कॅरीज इलेक्ट्रिक करंट विथ झिरो रेजिस्टन्स. म्हणजे अगदी झिरो रेजिस्टन्समध्ये हे इलेक्ट्रिसिटी कॅरी करू शकतात. इतपत चांगला सुपर कंडक्टर हा बनू शकतो कुणाचा वापर केला तर फुलेरिन आणि पोटॅशियमचा. K3C60 हे असं एक एक्झाम्पल की जे 18 केल्विनच्या खाली सुपर कंडक्टर म्हणून काम करतं, अगदी झिरो रेजिस्टन्स दाखवून. सो ऑल दिस टर्म्स आज आपण बघितल्या की ज्या ॲलोट्रोप्स ऑफ कार्बनच्या संदर्भात होता. राहिलेले जे 2 ॲलोट्रोप्स असतील ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघतो. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. यू कॅन फाइंड मी ॲट व्हॉट्सअप नंबर 9145910160. थँक यू.